जिल्हाधिकारी मॅडम लातूर येथे आहेत, परंतु तुम्ही अहमदपूरच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करताय, याचं काय कारण आहे? हे मला पाहायचंय, बाकी काही नाही सर याच्या मागे. फक्त हे पाहण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करला तुम्ही, कितपत योग्य वाटते? बघूया, थेट तहसीलदार साहेब यांच्याकडे आपण जाणार आहोत. तुमच्याबद्दल त्या महिलेची तक्रार आहे असं त्या तक्रारीमध्ये उल्लेख केला त्यांनी. नेमका काय प्रकार आहे? नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड एजंट फॉर आवाज बहुजनांच्या न्यूज लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं स्वागत आहे. मित्रांनो, मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील तहसील कार्यालयाच्या समोर. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे या ठिकाणी एक तलाठी महिला आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय. नेमकं या आमरण उपोषण करण्यामागचं कारण काय आहे हे मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमकी काय मागणी आहे त्यांची आणि ते कुठे कार्यरत होत्या हे सर्व काही आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत गणेश मुंडे सर आहेत. मॅडम, कोणत्या सज्जला होता तुम्ही कार्यरत? मी अगोदर उजनेला होते सर, आता सध्या वेळेगावला आहे, माझी बदली झालेली आहे. तर 2012 पासून मी जॉईनिंग आहे. तर 2016ला मला वार्षिक इन्क्रीमेंट पहिल्यांदा कायमस्वरूपी बंद केलं आणि आता सुद्धा ही शिक्षा दिली आहे सर. उजन्याला कार्यरत असलेल्या जे तलाठी मॅडम आहेत ते आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुद्धा या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेत. तुमचा मला पूर्ण परिचय आता द्या. माझं नाव वर्षा हरिहरराव चोंडेकर आहे आणि माझं शिक्षण MSc MAd MPhil केमिस्ट्री MA सायकोलॉजी झालंय. मॅडम, मला सांगा, हे तुम्ही कार्यरत असताना तुमच्यावरती हे उपोषण करण्याची वेळ का आली, याचं कारण काय आहे? माझी आर्थिक आणि मानसिक जे त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. माझी जी वेतनवाढ जी आहे ती कायमस्वरूपी बंद करण्यात पहिल्यांदा 2016ला केली आणि आता सुद्धा हे पत्र मिळाले 12/12/2023. 2016 मध्ये जो प्रकार झाला ते कोणत्या कारणासाठी आणि किती दिवस झालं होतं? माझं सर 2012ला जॉईनिंग झाली होती. 2014ला माझी तडकाफडकी प्रशासकीय कारणावरून बदली केली. बदलीच्या ठिकाणी रुजू झालं नाही म्हणून मला 8 महिने निलंबित ठेवलं होतं आणि ते विभागीय चौकशी करून एक वार्षिक इन्क्रीमेंट कायमस्वरूपी बंद केलं. आणि आताही सुद्धा काही कारण नसताना खोटे कारण निर्माण करून वार्षिक वेतनवाढ रोखण्याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. आता ही झाली एक बाजू. कसलेही कारण नसताना खरंच वरिष्ठ अधिकारी त्रास देतील का, हा प्रश्न तुम्हाला आणि मला सुद्धा पडलेला आहे. आता मला सांगा मॅडम, किती कर्मचारी आहेत तुमच्यासारखे, महिला आणि पुरुष? सर, महिला अनेक आहेत. तलाठी 3 आहेत आम्ही तिघी जणी आणि मंडळाधिकारी सध्या 1 आहे इथं आणि बाकी तहसीलमध्ये पण महिला आहेत. पण ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांना का त्रास होईना. माझे म्हणणं आहे की मी एक विशेष तलाठी महिला आहे का की माझ्यावरच नेहमी कारवाई व्हायली, इतरांना तर असं कुठलंही दिलं नाही. मग माझ्यामुळे यांच्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायली का की ज्यामुळे हे माझ्यावर कारवाई करायली? वरिष्ठ कार्यालयातून यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरून दबाव आहे आणि त्या कारणानं आम्ही कारवाई करायलो. मग मला पत्र दाखवा म्हणलं मी की वेळेगाव सज्जाला मी काम करायले त्याची वसुली कमी आहे का, इतर कोणत्या कारणामुळे तुमच्यावर वरून पत्र आलंय जे मला तुम्ही दिले खाली, बाकीच्या कोणाला तर दिलं नाही आपण. मग मलाच प्रत्येक वेळेला तुम्ही निवड का करताय, असं माझं म्हणणं आहे. मला प्रश्न पडतो आहे की इथं अनेक कर्मचारी असताना केवळ तुम्हाला एकट्यालाच टार्गेट का केलं जातं, याच्या मागचं गुपित काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठीच मी आमरण उपोषण करायले सर. मला जे आरोप टाकलेत यांनी त्याचे सबळ पुरावे द्यावं म्हणून मी माहिती अधिकारात मागवले, पण यांनी अद्याप दिलेले नाही. तुम्हाला सांगते, द्यायले तर काय कारणे दाखवा नोटीस. कारण तर काही निर्माण करता येऊ शकते. शासकीय कामात निष्काळजीपणा, शासकीय कामात हायगाई, शासकीय कामात टाळाटाळ, वरिष्ठाच्या आदेशाचं पालन न करणं. मी सगळे उजन्याला तुम्हाला सांगते 7 लाख वसुली भरलेली आहे. उजना जेव्हा 5 वर्ष होतं उजना माझ्याजवळ, तर मी खंडाळी मंडळात सर्वाधिक 5 वर्ष वसुली केलेली आहे. तुम्हाला सांगते 42 जी शासनाची योजना आहे ती प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. सलोखा योजना अंमलबजावणी, कृषी गणना,
PM किसान सगळ्या योजना राबवलेल्या आहेत मी. कोणत्या योजना राबवलेल्या नाहीत हे यांनी सांगावं, मी लगेच राजीनामा देते तुम्हाला. अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मी, आणि तुमचं ऐकून घेतल्यानंतर मी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुद्धा जाणार आहे. मॅडम, तुम्ही जे तुमचे वरिष्ठ आहेत त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि ती जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे. जिल्हाधिकारी मॅडम लातूर येथे आहेत, परंतु तुम्ही अहमदपूरच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करताय, याचं काय कारण आहे? याचं कारण हे आहे तर मला जे मानसिक आणि जे आर्थिक त्रास व्हायला ते हे अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे की ह्या कारणानं मी करायले आणि त्यांच्याच दारात करायले. म्हणजे तुम्ही जे मला करायला तुम्हाला सांगते, तर जसं आपण म्हणतो की देव वर असेल तर ते माझ्या मदतीला येईल, तसं माझा देव जर जिल्हाधिकारी असतील तर ते येतील माझ्या मदतीला. मराठा आरक्षणाचं तसंच झालंय सर. जरांगे पाटलांच्या मदतीला महाराष्ट्र शासनाची टीम आली होती, तसं माझ्या मदतीला येतील का हे मला पाहायचं आहे. आणि कनिष्ठावर जशा कारवाया होतात तसं वरिष्ठावर होतात का? आणि किरकोळ शिक्षा ही काय असते? वार्षिक वेतनवाढ जर रोखली तर त्याचं एखाद्या कर्मचाऱ्याचं किती लाखाचं नुकसान होते, तसं या अधिकाऱ्यांचं होते का हे मला पाहायचंय. बाकी काही नाही सर याच्या मागे. फक्त हे पाहण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करला तुम्ही, कितपत योग्य वाटते? नाही, पाहणं म्हणजे काय आहे सर की मला असं वाटायलंय की हे जे शासनाचे कार्यालय आहेत ते इथं लोकशाही पद्धतीनं होते का हुकुमशाही पद्धतीनं होते? तुम्ही स्वतः कर्मचारी, तुम्हाला काय वाटते, लोकशाही चालते देशात का हुकुमशाही आहे कोणाची? तुम्हाला काय वाटते? मला तर ह्या ज्या 2 नोटिसावरून वाटणं झालंय की इथं लोकशाही आहे म्हणून. माझ्या बाबतीत, बरं इतरांच्या बाबतीत मी काही सांगू शकत झाले सर, कारण इतरांना कोणत्याही आतापर्यंत अँटी करप्शन मध्ये पकडलेल्या लोकांना वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची नोटीस नाही. मला आहेत सर, तुम्हाला सांगते. मग मी इतरांच्या बाजूने मी काही सांगू शकत नाही, पण माझ्यावर कारवाई व्हायली म्हणून मला सारखा प्रश्न पडायलाय की माझं काम खराब आहे का, मी खराब आहे का, मी शासनाच्या नोकरीत राहणे योग्य नाही, काय आहे? म्हणजे सारख्या ह्या मला अगोदर तर पाटणकर साहेब होते SDM ऑफिसला क्लर्क होते ते तर म्हणले मला तुम्हाला सेवा बडतर्फच करतो म्हणले. म्हणजे कशामुळे होते हे मला काहीच कळायला मार्ग नाही, तुम्हाला सांगते. स्वतः आपण परीक्षण केलं पाहिजे होतं की आमच्यामध्ये खरंच काय कमी आहे. आत्मपरीक्षण केलेलं आहे आपण कधी की माझ्यावरच असं का होतंय? कारण का वरिष्ठ अधिकारी जे आहे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना देखील अशीच जर प्रेशर दबाव जर नसेल आणि तुमच्या व्यक्तीवर नसेल तर माझ्यावरती का होतंय असं तुम्ही आत्मपरीक्षण केलं का कधी? सर, मी मेंगशेट्टी साहेबाच्या काळात 3 वर्ष होते, चिखलीला होते. तुम्हाला सांगते चिखलीला ऑफिस होतं माझं. आणि प्रवीण फुलारी प्रसाद कुलकर्णी साहेबाच्या काळात 5 वर्ष उजण्याला काम केलं, तेव्हा मला कुठलाही त्रास झाला नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये जे नातं आहे त्याप्रमाणे त्यांनी थोडं रागवले सुद्धा मला, पण त्याप्रमाणे कामं केलीच सर. तुम्ही कामासाठी रागवतात अधिकारी, पण कुठल्या लेवलला रागवणं हे सुद्धा लेवल ठरली पाहिजे. तुम्हाला सांगते, कोणाचं उगं खोटे कारण निर्माण करून तुम्ही वार्षिक वेतनवाढीची धमकी देता, ही धमकीच झाली सर. तुम्हाला सांगते. आता मला सांगा, कालपासून तुम्ही आमरण उपोषणाचा मार्ग हा पत्करलेला आहे. तहसीलदार साहेबांनी तुमच्याकडे कशा पद्धतीचं दिलं पाहिजे आश्वासन? आम्ही थेट जाणार आहोत त्यांच्याकडे की एक महिला तुमच्या दालनाच्या बाहेर, कार्यालयाच्या बाहेर न्यायासाठी बसलेले आहेत. हा प्रश्न मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून. तुमची काय अपेक्षा आहे? माझं काय म्हणणं आहे की ते म्हणायलेत आता की तुमच्यावर कोणतीही शिक्षा होणार नाही, तुम्हाला कोणती कारवाई केली जाणार नाही. तर माझं म्हणणं आहे की ही जी तुम्ही नोटीस काढली तर ही उगीच काढली का? म्हणजे हे खेळ आहे का? तुम्हाला सांगते, तुमचं जबाबदार ऑफिस आहे, तुमचं न्याय दंडाधिकाऱ्याचं ऑफिस आहे, तालुका दंडाधिकारी आणि उपविभाग दंडाधिकारी. आपल्या न्यायतत्वतेचं काय का हे की 100 अपराधी सुटले, पण एक निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. मग तुम्ही मला कुठले पुरावे आधारे शिक्षेची फरमान कसं काय ठरवता? तुम्ही त्यापूर्वी कुठले तरी सबळ पुरावे तपासले असतील, तर ते कोणते सबळ पुरावे आहेत? मला का दिले नाही तुम्ही? का कळवलं नाही तुम्ही? आज महिना झालाय मी खुलासा दिलाय तुम्हाला, तुम्ही त्याची का दखल घेतली नाही आणि त्याबद्दल मला का कळवलं नाही, ही माझी मागणी आहे सर तुम्हाला. समस्येवरती काय उपाय निघतो हे मात्र बघणं अतिशय औचित्याचं ठरतंय. बघूया, थेट तहसीलदार साहेब यांच्याकडे आपण जाणार आहोत, कारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर न बसता त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या समोर जे बसलेले आहेत आणि त्यांचाच मला
त्रास होता आणि ते त्यांना समजलं पाहिजे, या कारणासाठी या तलाठी मॅडम आमरण उपोषणासाठी बसलेत. तर गणेश मुंडे सरांना मी विनंती करणार आहे, आपण थेट तहसीलदार साहेबांकडे जाऊया आणि नेमकं याच्यामध्ये काय त्यांनी दखल घेतलेली आहे किंवा घेणार आहेत आणि पुढे काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून. सर आपण जाऊया मध्ये या. तर जाऊया आपण थेट तहसीलदार साहेबांकडे. येऊ साहेब. मुंडे सरांना विनंती आहे, आपण थेट तहसीलदार साहेबांकडे आलो आहे कारण मागील 2 दिवसापासून एक तलाठी कर्मचारी असलेली महिला तहसील कार्यालयाच्या गेटच्या समोर बसलेली आहे आणि आमरण उपोषणाचा त्यांनी मार्ग पत्करलाय. आणि साहेब तुमच्याबद्दल त्या महिलेची तक्रार आहे असं त्या तक्रारीमध्ये उल्लेख केलाय त्यांनी. नेमका काय प्रकार आहे आणि तुम्ही कसं बघता या घटनेकडे? नमस्कार. त्या कर्मचारी, तो आमचाच एक तलाठी महिला कर्मचारी आहे. त्यांनी वसुलीच्या बाबतीत जे आम्हाला जे टार्गेट दिलेलं होतं वसुलीचं, ती वसुली वेळेत पूर्ण केली नाही आणि शेतकरी सर्वेचं काम वेळेत केलेलं नाही म्हणून आम्ही त्यांना नोटीस दिलेली होती. त्या नोटीसचा सुद्धा सदरी कर्मचाऱ्याने कुठलाही खुलासा वगैरे म्हणजे दिलेला नाही आमच्याकडे. त्यामुळे आम्ही त्यांना संधी देऊन सुद्धा खुलासा न दिल्यामुळे आणि काम वेळेत न झाल्यामुळे आम्ही त्यांचा पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेला होता. माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा त्यांना नोटीस देऊन खुलासा मागणी केला, पण त्यांनी कुठलाही खुलासा वगैरे त्यांनी त्यांच्याकडे दाखल केलेला नाही मुदतीत. त्यानंतर एचडीओ साहेबांनी तो त्यांचा खुलासा न आल्यामुळे त्यांना केलेली कार्यवाही मान्य आहे असं समजून त्यांनी कार्यवाही पुढे प्रस्तावित केली मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणखीन त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही आणखीन झालेली नाही. आमचं एकच त्यांना सांगणं होतं की तुम्ही जे काम मुदतीत वगैरे न केल्यामुळे जे तुम्हाला नोटीस देण्यात आली, आणि ते एकटेच कर्मचारी नव्हते नोटीस देण्यासाठी दुसरे सुद्धा आमचे 5-6 आम्ही तलाट्यांना नोटीस देण्यात आलेली होती. पण त्या तलाट्यांनी वेळेत काम पूर्ण करून त्या नोटीसचा खुलासा दिल्यामुळे त्यांचा तो खुलासा मान्य करण्यात आला. मागील 2 दिवसापासून तुमचं आमरण उपोषण सुरू होतं, कोणत्या अटीवरती तुम्ही माघार घेतलेला आहे? तहसीलदार साहेबांनी सांगितले की जी वार्षिक वेतनवाढ रोखण्याबाबतची जी नोटीस निघालेली आहे तर त्यावर कुठली कारवाई करण्यात येणार नाही आणि त्यांची शिफारस ते करणार आहे की वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येऊ नये म्हणून मी तात्पुरती माघार घेतलेली उपोषणामध्ये. आता प्रशासन काय करते ते बघावं लागेल आणि त्या संदर्भात मग पुढील काहीतरी निर्णय घेतला जाईल. पण या महिला कर्मचाऱ्यांनी कुठलाही त्या नोटीसचा खुलासा न दिल्यामुळे त्यांच्या कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. पण त्यांनी कार्यवाही प्रस्तावित केल्यानंतर त्यांनी जे काम करायचं होतं ते काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना आता सांगितलं होतं की तुम्ही कार्यवाही प्रस्तावित केल्यावर काम केलेलं आहे, तरी आम्ही एचडीओ साहेबांना कार्यवाही तुमच्यावर कुठलीही न करण्याबाबत मी शिफारस करू शकतो, उपोषण सोडा असं सांगितल्यानंतर त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. एकंदर आपण बघितलं तर तहसील कार्यालयाच्या समोरचं जे 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होतं तलाठी महिलेचं, तहसीलदार साहेबांच्या मार्फत त्यांना आश्वासन पत्र दिलेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपलं आमरण उपोषण माघार घेतलेलं आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा कॅमेरामॅन गणेश मुंडेसर यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.